नमस्कार. कोल्हापुरी चिकनची ही रेसिपी बघितल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही एकदा जर कराल तर सारखी ही रेसिपी नक्की कराल, ही माझी खात्री आहे. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. ह्या पद्धतीने बनवलेले कोल्हापुरी चिकन खूप भन्नाट लागते. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. तर आता एका पॅनमध्ये मंद आचेवर तमालपत्र 1, चक्रीफूल 1, एक मोठी विलायची, 2 ते 3 हिरवी विलायची, लवंग 2 ते 3, काळी मिरी 4-5, दालचिनीचा तुकडा 1 आणि बेडगी सुकी लाल मिरच्या 3. हे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. हे छान असं गरम झालं की यामध्ये टाकूया आता 2 चमचे धने, अर्धा चमचे जिरे. ह्या पद्धतीने आपण गरम करून घेत आहोत फक्त. तर अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आणि हे छान असं गरम करून घेऊया, ड्राय रोस्ट करून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे यामध्ये तीळ. 2 चमचे टाकायचे आहेत आणि खसखस 1 चमचा टाकायचा आहे. तर तीळ 2 चमचे टाकले आहे, 1 चमचा खसखस आणि गॅस आपण मंद ठेवला आहे आणि आता बंद करूया. सगळ्यात शेवटी आपण तीळ आणि खसखस टाकलं आहे कारण ते लगेचच करपतात, म्हणून सगळ्यात शेवटी टाकले आहे. एका ताटात आपण आता हे काढून घेतले आहे. त्याच कढईत गरम असताना मंद आचेवर किसलेले सुके खोबरे आपण 4 मोठे चमचे घेतले आहे आणि लालसर रंग येईपर्यंत भाजून घेत आहोत. लालसर रंग आला की आपल्याला हे सुकं खोबरं सुद्धा काढून घ्यायचं आहे. मंद आचेवरच भाजून घेतलं आहे. तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया, थंड करायला ठेवूया. ह्या पद्धतीने लालसर झालं आहे. तर हे पण ताटात काढून थंड करायला ठेवलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपण गरम करून घेतलेले मसाले, तीळ, खसखस यांची बारीक पावडर करून घ्यायची आहे. त्यातच बारीक पावडर झाली आहे. त्यातच आपण आता देठासहित कोथिंबीर थोडीशी आणि भाजलेलं खोबरं वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतल्यानंतर त्यातच थोडंसं पाणी टाकायचं. ह्या पद्धतीने जाडसर अशी भरड झाली आहे. तर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यानंतर छान अशी पेस्ट होते. तर पेस्ट तयार आहे. तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यातच टाकून घेऊया हा मसाला. स्पेशल आपण हा मसाला बनवला आहे, यामुळे कोल्हापुरी चिकनला खूपच छान चव येते. नक्कीच ह्या पद्धतीने मसाला बनवून पहा. तर चवीनुसार मीठ आणि हळद टाकली आहे थोडीशी, अर्धा चमचा. तर हे छान असं मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या ह्या चिकनला छान मसाला लागला पाहिजे असं आपण हे मिक्स करून घेत आहोत. हाताने जरी मिक्स केलं तरीही चालेल. तर हे छान असं मिक्स झालं की आपण याला 15 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. तर ह्या पद्धतीने मसाला लावून घेतला आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटासाठी ठेवूया. जर तुम्हाला वेळ असेल तर 15 ते 20 मिनिटासाठी ठेवू शकता. मसाला लावून आपण छान असं हे चिकन साईडला ठेवलं आहे. तर एका कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे, 2 ते 3 चमचे, 2-3 मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे. ते गरम करून घ्यायचं चांगलं. यामध्ये टाकला आहे आपण एक मोठा कांदा बारीक कट केलेला. तर हा कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण परतून घ्यायचा. नंतर यामध्ये टाकूया आलं लसूणची एक पेस्ट, 1 चमचा असं पेस्ट टाकून घेतली आहे क्रश करून. तर सोनेरी रंग आला आहे. आलं लसूणचा कच्चापणा जाईल इथपर्यंत आपण परतून घेतलं. नंतर टाकूया यामध्ये टोमॅटोची प्युरी. 1 टोमॅटोची प्युरी टाकली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर 2-3 टोमॅटो टाकू शकता. तर यामध्ये टाकली आहे आता थोडीशी गरम मसाल्याची पावडर, अर्धा चमचा, 1 चमचा लाल बेडगी मिरची पावडर आणि आपला घरचा काळा मसाला, कांदा लसूण मसाला सुद्धा टाकू शकता या ठिकाणी तुम्ही. तर पाहू शकता हे पण मसाले छान असे आपण परतून घेत आहोत. आपण कोरडे मसाले जे टाकून घेतले आहेत, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि घरचा काळा मसाला, ते सुद्धा छान परतून झालं आहे. यामध्ये टाकूया अर्धा कप असं पाणी. मिक्सरचं भांडं इसळून टाकलं आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही. हे छान शिजवून घ्यायचं आणि यामध्येच आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकणार आहोत. हे पाहू शकता मसाला लावून ठेवलेलं आपण चिकन यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं यामध्ये मिक्स करून घेऊया. मंद आच आहे आणि आपण हे चिकन छान असं मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलं आहे, अगोदर पण मीठ टाकलं आहे, लक्षात ठेवायचं. नंतर थोडंसं बेतानेच मीठ टाकायचं. तर छान असं मिक्स करून घेतलं आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने आपण जो मसाला स्पेशल बनवला आहे, त्यामुळे हे चिकनची रेसिपी खूपच भन्नाट लागते. नक्की ट्राय करा एकदा.
तर झाकण ठेवून याच्यावर 20 मिनिट आपण मंद ते मध्यम आचेवर छान असं हे चिकन शिजवून घेऊया. या ठिकाणी तुम्ही कुकरला जरी 1-2 शिट्ट्या घेतल्या चिकनच्या तरीही चालतील. तर छान असं पाहू शकता तेल सुटलं आहे. 20 मिनिटासाठी आपण चिकन छान असं शिजवून घेतलं आहे. 70 ते 80% चिकन शिजलं आहे. पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर यामध्ये आपण आता आपल्याला जितपत रस्सा पातळ किंवा घट्टसर पाहिजे असेल त्या पद्धतीने आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. जरी ह्या पद्धतीने आपण थोडंसं पाणी टाकून चिकन ह्या अर्धा कप पाण्यात जर शिजवून घेतले तरीसुद्धा ही चिकनची रेसिपी खूप भन्नाट होते. अंगच्या रश्श्यात शिजून निघते अंगच्या पाण्यात आणि चपातीसोबत किंवा भातासोबत एकदम भन्नाट लागते. तर यामध्ये टाकूया आपण गरम पाणी. अजून एकदा गरम पाणी टाकून छान असं झाकण ठेवून आपण हे 10 ते 15 मिनिटासाठी अजून एकदा शिजवून घेणार आहोत. पाहू शकता अशा पद्धतीने अजून एकदा 15 मिनिटासाठी आपण हे चिकन शिजवून घेऊया. तुम्हाला जर पाणी ओतायचं नसेल किंवा पाणी टाकायचे नसेल तर तुम्ही थोड्याशा पाण्यात सुद्धा चिकन शिजवून घेऊ शकता. इथं कोथिंबीर टाकली आहे. हे 5 ते 6 जणांसाठी चिकनची रेसिपी छान अशी तयार आहे. कोल्हापुरी चिकनची ही रेसिपी बघितल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच ह्या पद्धतीने खूप झटपट तयार होते. कोल्हापुरी ही चिकनची रेसिपी नक्की बनवून पहा, ट्राय करा. तुम्ही ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा सर्व करू शकता. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता. जर तुम्हाला ही चिकनची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं तयार आहे आपली कोल्हापुरी चिकन रेसिपी. पाहू शकता यावर आपण कोथिंबीर टाकून नंतर एका ताटामध्ये सर्व करून घेऊया. चिकनची रेसिपी तयार आहे. तर आपण एका ताटामध्ये सर्व करून घेऊया. ह्या पद्धतीने किती छान दिसतंय, लालसर अशी तर्री आली आहे आणि ही चिकनची रेसिपी आपली तयार आहे. कोल्हापुरी चिकनची रेसिपी. कोथिंबीर टाकली आहे. चपातीसोबत मी सर्व केली आहे. सोबत लिंबू, कांदा ठेवला आहे आणि कोल्हापुरी चिकन रेसिपी तयार आहे. नक्की ट्राय करा. भेटू अशाच पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.